बीड मध्ये पण आता लय खतरनाक विषय आहे भाऊ. जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमच्या माझ्या एक नवीन मिनी ब्लॉग मध्ये. मला एक प्रश्न पडलाय, आधी मानवाने ब्रश करायला तोंडात घातलं काय असं ना अदुगर. फ्रेश होऊन निघालो मग रिडिंगला. आज डायरेक्ट डंपर बुक केलता. पैसे न्यायचे काय एवढे सगळे. अक्षयला सोडलं रिडिंगला, निघालो मग कॉलेजला. जाता जाता एक वडापावचा मर्डर केला. मर्डर करताना कोणी बघितलं नाही, त्यामुळे गपचूप निघालो कॉलेजला तर आलो, पण कॉलेजमध्ये एक कुत्रा दिसाय ना. कॉलेजचं काम निपटिलं, बसलो घोड्यावर आणि निघालो. योगेश डॉन म्हणला तुम्हाला थोडा खर्च करतो. भाऊनी खर्च तर केला, पण आपल्याला तिथं आवडला तर झाला मग खर्च थोडा जास्तच. रिडिंगला अभ्यास करून निघालो होतो मग डॉन सोबत. थोडं काम होतं डॉनचं. आपल्या भाऊला काहीतरी काम होतं, त्यामुळे आलता तो तहसीलला. भाऊनी चॅट जीपीटीला विचारलं होतं कुठं कागदपत्र काढायचे. मग काय तिथं भेटले नाही, निघालो मग तिथून परत. भाऊ जरा लयच गार झालता, मग पाजिली हॉट कॉफी. रिडिंग नंतर डायरेक्ट ग्राउंडलाच गेलो. मग मस्तपैकी 4-5 राऊंड मारले, सगळा वर्कआउट करून निघालो मग रूमला. मस्तपैकी आवरून बिरून टिळा लावून निघालो मग रिडिंगला. अक्षयला जरा लयच जास्त टेन्शन आलतं, कारण भाऊचं ग्राउंड पडलं होतं. भाऊला अचानकच धप्पा दिला मुंबईनी. आम्हाला काय करायचंय, आम्हाला तर फक्त वडापाव खायचाय. आपल्या बीड मध्ये खोललंय द ड्रीमी डेझर्ट. क्वालिटी विषय एकदा नक्की व्हिजिट करा.